सुरुवातीला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं सांगायचं राहतं. आता हे व्हिडिओ मोठा होईल जरा, तर शेवटपर्यंत बघा. तर एकदा एका गुहेत वाघाचे 2 पिल्लं होते आणि ते वाघ गेला होता शिकारीला. तर शिकारीला गेल्यावर आता ते पिल्लांना लय लय उशीर झाल्यामुळे त्यांना लय भूक लागली. भूक लागल्यावर मग तिथं ती शिडी गेली, त्या गुहेपर्यंत गेली. तिने बाहेरून बघितलं तर पिल्लं आतमध्ये आहेत. मग ती आतमध्ये गेली आणि ते पिल्लं म्हणले, मावशी मावशी आम्हाला लई भूक लागली. मग तिनं आपलं दूध पाजलं त्यांना. मग परत गेली आपल्या तिकडं तिच्या पिल्लाकडं. आणि मग संध्याकाळी ती लई उशीरनं ती वाघीण आली तेव्हा त्या पिल्लांनी सांगितलं, एक मावशी आली होती आणि तिने आम्हाला दूध पाजलं. तर लगेच दुसऱ्या दिवशी मी परत ती वाघीण गेली. आता पोटासाठी गेलंच पाहिजे शिकारीला. मग ती दुसऱ्या दिवशी पण ती बकरी तिथं गेली शेळी. मग तिनं तेव्हा बी दूध पाजलं. मग तिसऱ्या दिवशी परत गेली. मग तिसऱ्या दिवशी मग ती वाघ आला, वाघीण नेमकंच तिथं आली. तेव्हा ती शेळीवर झडप घालायला लागली. तेव्हा ते पिल्लं दोन्ही म्हणले, आई त्या मावशीने आम्हाला दूध पाजलं तू नसताना आणि भूक भागवली आमची, तू तिला काही करू नको. मग त्या वाघिणीनं सोडून दिलं. आणि परत मग त्या बकरीचे पण 2 पिल्लं होते. मग काही दिवसांनी ती बकरी तिथं गेली. तेव्हा एका ते पाऊस आला तर त्या पावसातून नदीच्या पाण्यातून जायचं होतं पलीकडं. तर ती म्हणली आता कसं जावं. मग आता ती पाणी थोडंच होतं, पण ते बकरीला जायचं ते पिल्लांना भीती वाटायला लागली ना. मग ते वाघिणीनं तिच्या पाठीवर घेतलं त्या पिल्लांना बकरीच्या आणि चालली. तेव्हा की वरून एक वाघ आपलं घार चालली होती. त्या घारीनं बघितले, म्हणली ही तर वाघीण आहे आणि तिच्या पाठीवर शेळीचे पिल्लं आहेत, असं कसं. तेव्हा ते त्या घारीनं विचारलं शेळीला की तुझे पिल्लं त्या वाघिणीच्या पाठीवर कसे. तेव्हा ती म्हणली, ती शेळी म्हणली, मैत्री करायची तर वाघाशी, नाहीतर नाही करायची कोणाशी म्हटली. सांगायचं तात्पर्य काय, शेवटला मी तुम्हाला सांगते आणि एकदा की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नाही कळलं तर परत आणि एकदा बघा, पण बघत राहा. हा व्हिडिओ मी मोठा केला आहे. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, मी हाय अडाणी साधी, तरी पण मी तुमच्यासंग मैत्री केली. मी शेळी आणि तुम्ही वाघ, तर मला का असं करता हो तुम्ही. तेवढं ते लाईक करा की, मला करा ती लाईक तेवढं. बरोबर ना, करताल ना, करा तेवढं. 2 दिवस झालं थांबलेलं आहे, तेवढं करा ते.